दिनांक 21/5/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मालेगावातील आयशानगर पोलीस ठाणे हद्दीत काही संशयित इसम अवैधरित्या घातक अग्निशस्त्रे बाळगून काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी पोलीस निरीक्षक दत्ता कांबिरे, पोलीस हवालदार श्याम पवार, शरद मोगल, पोलीस शिपाई संदीप राठोड, योगेश कोळी या पथकाने आयशानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रमजानपुरा अर्बन हेल्थ सेंटरच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानातून वसीम शेख इस्माईल वय 28 राहणार 5 पंचगण चौक हमीबा गार्डनजवळ मालेगाव, मुशीर अली नूर अली सय्यद वय 29 राहणार जाफरनगर गल्ली नंबर 2 मालेगाव यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या कब्जात एक देशी बनावटीचे पिस्तूल व 2 जिवंत काडतुसे मिळून आले असता त्यांच्या विरुद्ध आयशानगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 74/2026 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। यातील सदर संशयित आरोपी हे सराईत गुन्हेगार असून यापूर्वी विविध पोलीस ठाण्यांमध्ये जबरी चोरी, प्राणघातक हल्ले, गंभीर दुखापत यासारखे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत। सदर कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी, मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार व सूचनेनुसार करण्यात आली। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू।